नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं तुर्भे MIDC परिसरात मोठी कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत तडीपार आरोपी राहुल रंगनाथ दांडगे याची पत्नी दीपिका दांडगेसह 5 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 1 किलो 140 ग्राम गांजा जप्त करण्यात आला। पोलिसांना इंदिरानगर तुर्भे MIDC परिसरात राहुल दांडगे, त्याची पत्नी आणि त्याच्या नातेवाईकांच्या मदतीने गांजाची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकानं सापळा रचून छापा टाकला। कारवाई दरम्यान 5 जणांना ताब्यात घेण्यात आले। अटक केलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या गांजाची बाजारातील किंमत सुमारे 1,14,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल रंगनाथ दांडगे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे। त्याच्या विरुद्ध यापूर्वी शस्त्र कायदा, खुनाचा प्रयत्न, मारामारी तसेच NDPS कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी तुर्भे MIDC पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।